वारकऱ्यांची सेवेसाठी इथे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट केले जातात। त्यांना सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करून त्यांना डायग्नोसिस होतोय की बाबा काय ब्लड रक्तामध्ये काही कमी आहे का, जास्त आहे का, काही त्यांना डाएटमध्ये चेंजेस वगैरे करण्याची गरज आहे का, याच्याबद्दल त्यांना अवेअरनेस केलं जातं। इथे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट होत आहेत आणि आतमध्ये मग मोबाईल डेंटल व्हॅन आहे, मेडिकल व्हॅन, त्याचं सगळं आतमध्ये आहे। ते डेंटल मोबाईल व्हॅनमधलं पहिलं युनिट जे ऑप्टोमेट्री युनिट आहे, त्याच्यामध्ये सर्व वारकऱ्यांचा नंबर चेक केला जातो डोळ्यांचा, की काही स्पेक्ट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना नंबर चेंज करण्याची आवश्यकता आहे का, काचबिंदू मोतीबिंदू सारखे आजार आहे का, आणि त्यांना कसं टाळायचं याच्याबद्दल पण सांगितलं मॅडम। तर इथे सगळ्या वारकऱ्यांचे ब्लड सॅम्पल्स वगैरे कलेक्ट केलेले आहेत आणि या CBC मशीनमध्ये टोटल डायग्नोसिस होतंय की रिपोर्ट काय आहे, काय नाही त्याचा, आणि इथे स्कॅन करून प्रत्येकाला रिपोर्ट त्यांचे इंडिव्हिज्युअली देण्यात येतो। आणि इथे डेंटल युनिट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटचे आम्ही ओरल स्कॅनिंग करतोय, म्हणजे ओरल स्क्रीनिंग करतोय, ज्याच्यामध्ये टोबॅको सिसेशन हॅबिटबद्दल त्यांना अवेअर करायचं, त्याच्यानंतर ओरल हेल्थ ओव्हरऑल चेक करायची। आणि आतमध्ये आहे मॅमोग्राफी डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या डायग्नोसिसची टेस्ट आहे मेमोग्राफी, ती केली जाते। आमचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील, तसेच आमचे मार्गदर्शक आमचे नेते सन्माननीय राजेशजी पांडे यांच्या विद्यमानातून ही समर्थ युवा फाउंडेशन आहे। त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपली हा जो कॅम्प आहे आळंदीपासून वारकऱ्यांची सेवा करत आतापर्यंत बारामती तालुक्यामध्ये उंडवडी या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत दिवसाला त्यांनी साधारणतः 400 ते 500 वारकऱ्यांची आतापर्यंत सेवा करत आलेले आहेत। आम्ही गेले 20 वर्ष ह्या सेवेत आहोत। आता ह्यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजेशजी पांडे साहेब यांनी जे हा नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे, तो देहू ते पंढरपूर पर्यंत ह्या वारीमध्ये जशी पंढरपूरची वारी तशीच हे आमची आरोग्य वारीच म्हणावं लागेल। आणि डॉक्टरांचा आणि आमच्या समर्थ युवा फाउंडेशनचे डॉक्टर, पुरुष महिला डॉक्टर आहेत, जेंट्स डॉक्टर आहेत, त्यांनी अत्यंत सकाळपासून जसा वरुणचा मुक्काम संपून गवळ्याच्या उंडवडीत आलेत, सकाळपासून त्यांनी बऱ्याचशाच महिलांना, ज्येष्ठांना चांगल्या पद्धतीची सेवा दिलेली। अशी सेवा आमचे समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेशजी पांडे साहेब यांनी संकल्प केलेला आहे की आपण हा दरवर्षीप्रमाणे करणार आहोत। आमचे स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुक्यात गवळ्याच्या उंडवडी येथे पालखी मुक्कामी येत आहे, सकाळपासून इथं अविरत सेवा देत आहे। कर्करोगापासून दूर कसं राहावं, तर साधारणपणे सर्वसाधारण लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात पहिले तर ओरल कॅन्सर तर आपण सर्वांना माहिती की टोबॅकोमुळेच होतो। तर टोबॅको जर का आपण सर्वांनी बंद केला किंवा गव्हर्नमेंटने जर का इरॅडिकेट करून टाकलं पूर्णपणे, तर कदाचित आपण पूर्णपणे या कॅन्सरलाच थांबवू शकतो। आणि राहिला प्रश्न दुसऱ्या कर्करोगांचा, तर ते तर आता भरपूर गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, तर त्यात काही जेनेटिक्सवरही डिपेंडेंट आहेत, काही गोष्टी अशा आहेत की काही हॅबिट्समुळे होतात, तर हॅबिट्सला तर ॲटलिस्ट आपण कंट्रोल करू शकतो। तर त्यातली एक टोबॅको आहे, तर आपण ते बंद करायला हवं। पेशंट पण आपल्यासोबत आहेत। काका कुठले तुम्ही? मी शेलारवाडी, पुणे तालुका मावळ या गावातून आलेलो आहे। बरं, तुम्ही ह्या कॅम्प मध्ये आलाय, कसा अनुभव तुमचा? नाही, मला बेटर आहे, बेटर आहे। हो। काय झालंय तुम्हाला? काय नाही, मला सकाळ धरून आहे ना चांगलं वाटत होतं, पण दुपारच्या नंतर आहे ना कशी कणकणी आली, ताप आला थोडासा। मग तिथे गेलो, ते म्हणलं इथे येऊन चेक करा, ब्लड चेक करा। तर मी ते चेक केलं, शुगर काय मला आहे नाही, बीपी होती, पण बीपी माझी नॉर्मल आहे। अहो, किती सुंदर सेवा आहे, सिस्टमॅटिकली फॉलोअप करायचं। पण आता कोणी ऐकत नाही, ती गोष्ट वेगळी आहे। आता मला नाही का, तुम्हाला उभंच राहावं, मी त्यांना क्रॉस करून आलो, जरा जरी काय लागलं तर मी कमीत कमीत बीपी तर चेक करते आणि बीपीवर कंट्रोल करायसाठी एखादी टॅब्लेट तर देते। मी सतीश महादेव गावडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक, गेले 3.5-4 वर्ष झाले मंदिर चिवटे आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। दरवर्षी आज आम्ही 4 वर्ष झाले जवळजवळ या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असो किंवा संत बाळूमामा पालखी सोहळा असो, या दिंडी सोबत आम्ही या पुणे ते बारामती पर्यंत, पंढरपूर पर्यंत पायवारी चालणाऱ्या वारकऱ्यांना मंगेश चिवटेंच्या मार्गदर्शनाखाली आमचे बारामतीचे पंढरपूर मामा कचरे असू द्या, महेश गावडे वकील यांच्या मार्गदर्शनाखाली हा वारी चाललेली आहे। संपूर्ण वारकऱ्यांना मोफत
तपासणी डॉक्टरांच्या तर्फे रवी डॉक्टर आहेत तिथं आठवडे त्यांच्यातर्फे आम्ही मोफत औषध वाटप करतो. गुडघे दुखतात, पित्ताचा त्रास आहे, चालून चालून सर्दी खोकला जे व्हायरल जे आजार आहेत ते एकमेकांपासून पसरणार आहेत त्यासाठी आपण मेडिसिन ठेवलेले आहे तिथं की गोरगरिबांची सेवा, वारकऱ्यांची सेवा या माध्यमातून मंगेश चिवटे सर असतील, एकनाथ शिंदे सर असतील यांच्या माध्यमातून आम्ही हे करत आहे. आणि आम्हाला पण खूप आनंद होतो असं हे करण्याला की आपल्याकडून हे जे डॉक्टर म्हणून जी प्रतिज्ञा केली की त्याचं कुठंतरी एक सार्थक झाल्यासारखं वाटतंय.